12वीची काय कहाणी आहे की तुम्ही मला मगाशी चर्चा करताना म्हणालात की 12वीला तुम्ही फेल झाला होता? हो सर. कसं काय? नक्की. अशी समज होती की तुम्ही सायन्स जर घेतला ना तर तुम्ही हुशार आणि तुम्ही आर्ट घेतलं तर ढ. म्हणजे हे त्यावेळेस म्हणजे प्रचलित वाक्य होतं. म्हणजे सर्वजण सांगले की सायन्स घे. मग मी सायन्स घ्यायचं ठरवलं. सर मला मॅथ वगैरे जमत नाही. त्यांनी म्हणले की काय होत नाही म्हणले, पाण्यामध्ये पडल्यानंतर जसं आपण हातपाय हलवता तसं इन जनरल कोणाला येत नाही, पण ऑटोमॅटिक नंतर येत जाते बोलले. मला अजून पण ते आठवते की केमिस्ट्रीचे ते स्पेलिंग लिहून दा किंवा सांग असं बोलले होते. हां. मग मी काय केलं, केमिस्ट्री हे शी पासून असते मला माहित नव्हतं त्यावेळेस. मी के पासून सांगलो होतं की केमिस्ट्री असते. मग त्याने म्हणले की असं नाही, केमिस्ट्री शी पासून असते. त्यावेळेस म्हणजे मॅथचे तर म्हणजे वांदेच होते, इंग्रजीची पण. इव्हन मला इंग्रजीचं कोणाला कॉंग्रॅच्युलेशन जर म्हणायचं असलं सर, मी शिव म्हणजे शॉर्ट टाकायचं. मला पूर्ण स्पेलिंग येत नव्हते कॉंग्रॅच्युलेशनची. ते काय होतं, थोडं थोडं ते लेक्चर वगैरे बोर व्हायला लागलं समजलं नसल्यामुळं. मग मी काय करायचं, लेक्चरला जायचंच नाही, कॉलेजला जायचं, ग्राउंडवर बसायचं पाठीमागं, इकडं जा तिकडं जा. मग थोडं थोडं ते टाइमपास. हां, म्हणजे अभ्यासापासून मी थोडं दूर जात राहिलो. आणि कॉलेज न केल्यामुळं काही समजलं नसल्यामुळं मला धाकधूक होती मनात की आपलं काहीतरी होणार आहे. मग जे व्हायचं होतं, रिझल्ट लागला 12वीचा आणि त्या दिवशी मी मॅथ आणि इंग्रजीमध्ये मी फेल झालो. असं वाटलं की म्हणजे आत म्हणजे कुठेतरी माझ्या इच्छा होती, जिद्द होती, तळमळ होती की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि पहिलं मला काही समजत नव्हतं घरची परिस्थिती, ते एकटा मी असल्यामुळे ते थोडं लाड वगैरे करायचे. पण नंतर मला घरची परिस्थिती समजू लागली की आपल्या घरची काय परिस्थिती आहे काय नाही. माहित होतं की हे MPSI कसं व्हायचं असतं तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं. बरं. फक्त असं माहिती होतं इन जनरल, पण असं मला प्रोसेस वगैरे काहीच माहित नव्हतं. फक्त मला पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक हे सोडलं तर मला काही MPSC मध्ये पोस्ट पण एवढे असतात मला आता माहिती झालं. मला 10वीला 90%, 100%, डिग्रीला ह्याचा इथं काही फायदा नाही. शिरू तुमचं तिकडं किती मार्क असतील, तुम्ही किती हुशार आहात, ते इकडं कामाला येत नाही. कारण का 10वीला 90-96%, 12वीला 90-96% घेणारे मुलं सुद्धा इकडे अजून प्री पास नाहीत. आणि ते मी पाहिलेलं आहे. आणि आमच्यासारखी मी एकदम फेल होत येणारे फर्स्ट अटेम्प्टमध्ये सर्व गोष्टी पास. हुशार असं काहीच नाही. तुम्ही फक्त तुमच्या ध्येयाशी प्रामाणिक राहा, बाजूच्या इकडं तिकडं गोष्टीशी तुम्ही लक्ष देऊ नका. मी ठरवलं होतं सर, मी तर ठरवलं होतं, ना वफा होगी ना वफा की बात होगी, जो भी कुछ होगी वो पोस्ट मिलने की बात होगी. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बनती है और मेहनत से मेहनत जोड़ते जाओ तो तकदीर बनती है. मी माधव जगताप तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजचा पॉडकास्ट हा खऱ्या अर्थानं वेगळा आणि महत्त्वाचा पॉडकास्ट ठरणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये असे बरेच विद्यार्थी वर्ग आहेत, अशी बरीच मुलं आहेत, मुली आहेत की ज्यांना वाटतं की आपण हुशार नाही आहेत, आपण ढ आहोत, किंवा आपल्याला 10वीला कमी मार्क पडले, 12वीला आपण फेल झालेलो आहोत, ग्रॅज्युएशनमध्ये आपण ड्रॉपआउट आहोत, आपलं काही करिअर एज्युकेशनमध्ये होऊ शकत नाही, स्पर्धा परीक्षात तर मुळात नाहीच नाही, स्पर्धा परीक्षा ह्या खूप अवघड असतात, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा केवळ जे मेरिटमध्ये विद्यार्थी असतात त्यांनीच करायचा असतो, अशा सगळ्या तुमच्या भ्रमाचा भोपळा फोडणारा आजचा पॉडकास्ट ठरणार आहे. कारण आज आपल्यासोबत जे जोडले गेले आहेत प्रीतम कुद्रे सर, त्यांचं मी या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. प्रीतम सर, खूप खूप स्वागत आहे. आणि प्रीतम, तुमचं खूप खूप अभिनंदन सुद्धा की PSI यामध्ये तुमचं सिलेक्शन MPSC मधून झालं आणि या महत्त्वाच्या तुमच्या स्वप्नाला तुम्ही अचीव्ह केलेलं आहे. आणि असेच जे व्ह्युअर्स आज बघतायत, ह्या व्हिडिओ जे बघणारी मुलं आहेत, त्यांना तुम्हाला माझी विनंती राहील की तुमचा एकंदरीत हा प्रवास स्पर्धा परीक्षांचा कसा राहिला, यशापर्यंत तुमचा प्रवास कसा राहिला, याची कहाणी आज तुम्हाला इथे उलगडायची आहे. आणि त्यांना सुद्धा एक मार्ग दाखवायचा आहे की बाबा परिस्थिती कशीही असू द्यात, आपण जर मेहनत घेतली, आपण जर जिद्द ठेवली तर यश जे आहे ते आपल्याला हमखास मिळतं, म्हणजे मिळतंच. तर परत एकदा तुमचं अभिनंदन आणि स्वागत. प्रीतम, मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की सर्वसाधारणपणे तुमचं गाव कोणतं आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? सर्वप्रथम सर तुमचं धन्यवाद. माझं गाव सर नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेवाळा हे माझं गाव आहे. ओके. माझ्या घरामध्ये आई वडील आणि 4 बहिणी आणि मी राहतो. आणि 4 बहिणीमध्ये तुम्ही एकटे भाऊ? हा, मी एकटा भाऊ आहे. तुम्ही 5 सगळे बहीण भाऊ, आई वडील. अच्छा. आणि वडील काय करतात? वडील सर बँड पार्टीमध्ये काम करतात आणि आई हे शेतमजुरी करते, म्हणजे घरी जमीन वगैरे काही नाही, म्हणजे एकदम आपल्या हालाकीची परिस्थिती तुम्ही मार्ग काढलेला आहे असं दिसतंय. मग तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं? सर माझं प्राथमिक शिक्षण माझ्या मूळ गावातच शेवाळा येथे प्राथमिक शिक्षण झाले, जिल्हा परिषद शाळेमध्ये. आणि मग शाळेत ज्यावेळी तुम्ही जायचा तिथले अनुभव कसे होते? शिक्षक काय म्हणायचे तुम्हाला? काय काय असं खोडील विद्यार्थी होता की कसं होता तुम्ही एकंदरीत शाळेत? सर प्राथमिक शिक्षण घेत असताना
मी जनरल मुलासारखंच ऍव्हरेज साधारण ऍव्हरेज होतो, म्हणजे हुशार कॅटेगरी तर मी नव्हतोच अजिबात. आणि खालच्या म्हणजे आपण म्हणता की हा थोडं ढ आहे, उन्हाळा आहे, हा उन्हाळ, म्हणजे ह्या कॅटेगरीमध्येच मी मोडत होतो. बरं. आणि मग परत तुम्ही 11वी-12वी कुठे केली? 11वी-12वी सर माझे हे देगलूर कॉलेज, देगलूर इथून झालेली. बरं, आर्ट्स कॉमर्स सायन्स मध्ये कुठे? सायन्स होतं. सायन्स तुम्ही 11वी-12वी केली. मग 12वीची काय कहाणी आहे की तुम्ही मला मगाशी चर्चा करताना म्हणालात की 12वीला तुम्ही फेल झाला होता? हो सर. कसं काय? नक्की सर, मी ग्रामीण भागातून असल्यामुळं आणि पूर्ण शाळा म्हणजे गावामध्येच झाली, प्राथमिक आणि माध्यमिक 10वी. आणि त्यावेळेस मला जास्त काही टक्के नव्हते, थोडंफार होते, पण त्यावेळेस काय झालं, मी शाळेमधून मी प्रथम आलो होतो गावामध्ये. मग त्यावेळेस काय झालं की सर्वजण म्हणत होते सायन्स, आणि त्यावेळेस अशी समज होती की तुम्ही सायन्स जर घेतला ना तर तुम्ही हुशार, आणि तुम्ही आर्ट घेतलं तर ढ. म्हणजे हे त्यावेळेस म्हणजे प्रचलित वाक्य होतं, मे बी आताही असेल. मग मी पहिला पण आलो होतो, पण आणि थोडं माझ्या डोक्यात हवा पण म्हणल्यासारखं होती. मग मी काय केलं, सायन्स घ्यायचं ठरवलं. म्हणजे सर्वजण सांगले की सायन्स घे, मग मी सायन्स घ्यायचं ठरवलं. मग झालं असं की कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्ये गेल्यानंतर ॲडमिशन वगैरे केलं देगलूर कॉलेजला. मग सायन्समध्ये घेतल्यानंतर काय जनरल सायन्स घ्यायचं का क्रॉप सायन्स घ्यायचं हा प्रश्न पडला होता, कारण का मला मॅथ अवघड जायचं. मग तिथं गेल्यानंतर मी जनरल सायन्स म्हणून केलं. म्हणलं चलो, तिथं सरांना वगैरे विचारलं, सर मला मॅथ वगैरे जमत नाही. त्यांनी म्हणले काय होत नाही, म्हणले पाण्यामध्ये पडल्यानंतर जसं आपण हातपाय हलवता तसं इन जनरल कोणाला येत नाही, पण ऑटोमॅटिक नंतर येत जाते बोलले. मग मी गेलो तिथं. मग किस्सा असा झाला, तिथं इंट्रोडक्शन करून द्यायचं राहते आपलं कॉलेजमध्ये गेल्यानंतर. मग त्यांनी आपणाला बोलवले, आणि मला अजून पण ते आठवते की केमिस्ट्रीचे ते स्पेलिंग लिहून किंवा सांग असं बोलले होते. हां. मग मी काय केलं, केमिस्ट्री हे शी पासून असते मला माहित नव्हतं त्यावेळेस. मी के पासून सांगलो होतो की केमिस्ट्री असते. मग त्याने म्हणले की असं नाही, केमिस्ट्री शी पासून असते. मग अजून दुसरा क्वेश्चन विचारला त्यांनी, फिजिक्स विषयाची स्पेलिंग लिहून टाक, आणि आपण प फ ब हे लिहितो. मी तिथं एफ पासून सांगलं, त्यांनी म्हणलं एफ पासून पण नाही, ते पी पासून असते. म्हणजे आपल्या 11वी-12वीची परिस्थिती सायन्स घेतल्यानंतरची. मग मला वाटलं की बाबा आता हे आपल्या म्हणजे डोक्याच्या वर चालले, हा आपकी बस की बात नाही, मी घ्यायला घेतलं. मग मी लगेच सरांना काही दिवसामध्ये गेलं की सर म्हणलं मला काही सायन्स झपत नाही, मी आर्टला ऍडमिशन घेतो. मी बोललो, म्हणजे कारण का स्वतःच आपल्याला समजते की पण सरांनी म्हणलं की नाही, म्हणलं कोणालाच काही येत नाही, आणि तुम्ही ग्रामीण भागातून आल्यामुळे तुम्हाला काही माहिती नाही, म्हणले तुम्ही 11वी कंप्लीट करा. 11वी कंप्लीट केल्याच्या नंतर 12वीला तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल बोलले. मग झालं असं. आणि त्यावेळेस म्हणजे मॅथचे तर म्हणजे वांदेच होते, इंग्रजीचे पण. इव्हन मला इंग्रजीचं कोणाला कॉंग्रॅच्युलेशन जर म्हणायचं असलं सर, मी शिव म्हणजे शॉर्ट टाकायचं, मला पूर्ण स्पेलिंग येत नव्हते कॉंग्रॅच्युलेशनची. हा, मग म्हणजे ही वास्तविकता, वास्तविकता ग्रामीण भागातली मुलाची वास्तविकता मुद्दा नाहीये, पण हे खरं आहे. म्हणजे येतच नव्हतं. मग काय करावं म्हणलं. मग असं झालं की ते माझ्या डोक्यावरूनच जायचं. क्लासमध्ये गेलं, मग काय करायचे ते दुसरे विचारलं क्वेश्चन सरांना, ते पटपट सांगायचे. मग ते मला काही यायचं नाही. मग ते एक न्यूनगंड निर्माण झाल्यासारखं वाटायचं की मला काही येत नाही. मग ते काय व्हायचं, थोडं थोडं ते लेक्चर वगैरे बोर व्हायला लागलं समजलं नसल्यामुळे. मग मी काय करायचं, लेक्चरला जायचंच नाही, कॉलेजला जायचं, ग्राउंडवर बसायचं पाठीमागं, इकडं जा तिकडं जा. मग थोडं थोडं ते टाइमपास, हा म्हणजे अभ्यासापासून मी थोडं दूर जात राहिलो. आणि कॉलेज न केल्यामुळं काही समजलं नसल्यामुळं मला धकधुक होती मनात की आपलं काहीतरी होणार आहे. मग जे व्हायचं होतं, रिझल्ट लागला 12वीचा, आणि त्या दिवशी मी मॅथ आणि इंग्रजीमध्ये मी फेल झालो. बापरे. आणि मग 12वी फेल झाल्यानंतर असं वाटलं की आता शिक्षण आपण सोडू, किंवा मग असं जॉब वगैरे करायला पाहिजे, किंवा काय परिस्थिती, काय निर्णय घेतले? ज्या दिवशी 12वीचा रिझल्ट लागला त्या दिवशी माझ्या जीवनातील मला आठवते की म्हणजे एवढा वाईट क्षण, एवढा दुःखाचा क्षण मी विसरू शकत नाही. कारण का मी 10वीला असताना मी शाळेमध्ये पहिला आलो होतो. त्यावेळेस म्हणजे मला पहिलंच म्हणायचे की हा काय पास होत नाही 10वी, म्हणायचे प्रत्येक जण म्हणायचे हा 10वी पास होत नाही, क्रिकेटच जास्त खेळतो, काहीच होत नाही. त्यावेळेस म्हणजे मी सर्वांना धक्का देत मी शाळेतून टॉप केलं होतं. मग सर्वजण म्हणायचे की नाही शाळेतून पहिला आहे, आता 100% पास होईल. सर्वजण म्हणजे रिझल्ट सर्च करत होते, पास होईल, मी नापास. ते म्हणतात तुम्हाला अपेक्षा भंग झाली, तुम्हाला जितसे ज्यादा चर्चे हमारी हार की. कोणी तेच चौकट झाला, नापास झाला. सर्वजण म्हणायचे आम्हाला माहिती होतं पुढे जाऊन हे काही पास होणार नाही, नापास होणार. मी इतकं डिप्रेशन मध्ये गेलो, इतकं डिप्रेशन. मग मी पूर्णपणे ट्रॅक सोडलं होतं. मी म्हणलं की बस संपलं आपलं. मग फेल झाल्याच्या नंतर मी बाहेर मग सोडलं होप्स. मग बाहेर जॉब करायचं ठरवलं, बाहेर जॉब करायला गेलं. आणि स्वतः गावामध्ये मग मी ते जनरल किराणा स्टोर्स टाकलं होतं, रिचार्जचे वगैरे ते दुकानं टाकले होते, चालवलं मी.
म्हणजे मोबाईल रिचार्ज. हा मोबाईल रिचार्ज पूर्ण छोटे मोठे व्यवसाय हा, तुम्ही पूर्ण मी होप सोडून दिली होती अभ्यासात. बरं. मग त्याच्यानंतर अजून मला वाटलं की म्हणजे माझ्यामध्ये जिद्द होती एवढी की असं काहीतरी केलं पाहिजे. मग म्हणजे इंग्लिश मॅथ 2 विषय गेलते. मग मी मुलं ATKT मध्ये, आणि माझ्या घरचे मला खंबीर पाठी सर्व म्हणजे टीका करत होते. काही म्हणजे समाज आई वडिलांची आणि कुटुंबाची हा त्यांनी म्हणत होते की यस तुझ्यानं होते, तू करू शकतोस, तू कर. मग मी ठरवलं की इंग्रजी मॅथ दोन्ही तर काय एका टाइमला मला निघत नाहीत, तेवढी काय आपली अभ्यासामध्ये तेवढं काही ऐकू नाही म्हणलं. आपण एक एक विषय काढायचा म्हणून ठरवलं. मग पहिला इंग्रजी विषय काढला, मग नंतर ह्याला मॅथ काढला, कसं बस 12वी पास झालं. बरं. म्हणजे एकंदरीत 12वीचा प्रवास असा होता. आज बापरे. म्हणजे आज जे विद्यार्थी हे बघत असतील, बरेच जणांनी 12th फेल हा सुद्धा मूवी बघितला असेल. एक IPS अधिकारी महाराष्ट्र केडरचेच आहेत आणि ते सुद्धा 12वी फेल असून सुद्धा परत IPS झाले. तशीच मिळती जुळती कहाणी आहे. आणि जे विद्यार्थी मनामध्ये न्यूनगंड घेऊन आहेत, खास करून ग्रामीण भागातले, त्यांच्यासाठी तर ही फार मोठी गोष्ट आहे की आज तेच प्रीतम जे आपल्यासोबत PSI म्हणून आज बोलतायत. परत एकदा तुमचं अभिनंदन आहे प्रीतम. थँक्यू आणि परत तुम्ही ग्रॅज्युएशनचा निर्णय कशात घेतला? सर मग त्यानंतर काय झालं अजून म्हणजे काय म्हणतात ते आपल्या शब्दात म्हणजे तिथंच म्हणजे ते कॉम्पिटिशन म्हणजे संपलं नव्हतं, नापास होण्याचं अजून पुढे चालूच होतं. मग मी काय केलं, 12वी पास झालं. मग पण एवढं आहे की मी पॉझिटिव्ह खूप आहे, आशावादी. मी एकदम आशेवर जगणारा माणूस आहे. म्हणजे निगेटिव्ह विचार माझ्या जवळपास नाहीच म्हणलं तर पॉझिटिव्ह. काय बात. हां, मग मी काय केलं, इकडं 12वी तर फेल झाली. मग ॲडमिशन कशाला करायचं म्हणलं, BA BCom BSc हे तर म्हणजे प्लेन एज्युकेशन, ह्याला काही फ्युचर नाही, जॉब पण नाहीत. मग नंतर इंजिनिअरिंगला वगैरे घ्यावं म्हणलं, पण इंजिनिअरिंग मला आता पण ते डेरिव्हेशन इंटिग्रेशन जर आलं ना, मला चक्कर येते अक्षरशः. मला काहीच समजत नाही, डोक्यावरून असं काहीतरी गेल्यासारखं होतं. मग काय करावं म्हणलं, आणि रिझल्ट तर लागला. मग ॲडमिशन कशाला घ्यावं, काय करावं हे मला काही समजत नव्हतं. मग दिवस असे चालत होते. मी म्हणलं 1 वर्ष वाया जाण्यापेक्षा कशाला तरी ऍडमिशन केलं पाहिजे. मग काय मग ठरलं की ते BCS ला ऍडमिशन एक कॉलेजला विचारलं घेता का, कारण का मी सप्टेंबर-ऑक्टोबरला ऍडमिशन केलं होतं. एकदम लेट. ते म्हणलं युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन फीस वगैरे भरावं लागते, होतं म्हणलं. मग BCS केलं, आणि ते BCS ला मला माहित पण नव्हतं की विषय कोणते राहतात, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, काय फक्त वर्ष वाया जाऊन ह्याच्यातून ऍडमिशन केलं. पण नंतर मला समजलं की तिथं पूर्ण मॅथच आहे, आणि त्यातल्या त्यात इंग्रजीमधून आहे. मी अक्षरशः त्या 2 विषयामध्ये नापास. मग काय ग्रॅज्युएशनला पण ड्रॉपडाऊन. हा, मग काय झालं, फर्स्ट इयरलाच मी नापास झालो, वाईट पडली. मग आता तर मी पूर्ण आत्मविश्वास सोडलं होतं की आपल्याला काहीच होणार नाही. 12वी नापास, ग्रॅज्युएशन फर्स्ट इयरलाच नापास. मग आता करायचं काय, म्हणजे एकदम असं ते म्हणतात ना, डोळ्याला अंधारी आली असं मन, की म्हणजे फ्युचर मला असं क्लोज झाल्यासारखं दिसलं. आणि एकतर गावातील आई वडील सोडलं तर बाकी कोणीच म्हणजे टोमणे मारणे हे करणे, एवढं बेकार दिवस गेले. मग मी ठरवलं की आपण आता काय करायचं. मी एकदम तिथं डिसिजन घेतलं होतं की आता रेग्युलरमध्ये आपल्याला एज्युकेशन करायचंच नाही. मग मी YCM मधून टाकलं होतं. मग YCM मध्ये ऍडमिशन केलं, आणि मग घरची परिस्थिती हालाकीची. मग आता काय करायचं, तर मग मी म्हणलं की पार्ट टाइम करत अभ्यास वगैरे करावा, असं माझा प्लॅन होता. मग नांदेडला मी काही दिवस मेडिकलवर जॉब केले. मेडिकल स्टोअरला? हां, मेडिकल स्टोअरला, गणेश नगरला सेल्स बॉय. हां, सेल्स बॉय म्हणून जॉब केले तिथं, गणेश नगरला आहे नांदेडला. मग तिथं जॉब केलं. मग बघितलं पार्ट टाइम करून पण तिथं काही अभ्यास होत नव्हता. मग काही दिवस केलं थोडंफार. मग नंतर इंटरेस्ट निघून गेला. मग म्हणलं की आपण कंपनीमध्ये जॉब वगैरे करायला पाहिजे, ट्राय करायला पाहिजे, म्हणजे बदलला. मग 2-3 वर्ष मी इथं पुण्यामध्ये आपलं लांडेवाडीला जॉब केलंय कंपनीमध्ये, गुजरातला केलं, त्यानंतर हैदराबादला तिकडे सिक्युरिटीमध्ये जॉब केलं. काय गोष्ट. हां, मग हे सगळं तुम्ही ट्रॅक सोडूनच गेला? हां, पूर्णपणे ट्रॅक सोडलं होतं. हां, पूर्णपणे. मग म्हणजे 2-3 वर्ष असेच गेली. मग फायनल इयरला असताना असं वाटलं की म्हणजे आत म्हणजे कुठेतरी माझ्या इच्छा होती, जिद्द होती, तळमळ होती की आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि पहिलं मला काही समजत नव्हतं, घरची परिस्थिती, ते एकटा मी असल्यामुळे ते थोडं लाड वगैरे करायचे. पण नंतर मला घरची परिस्थिती समजू लागली की आपल्या घरची काय परिस्थिती आहे, काय नाही. म्हणजे घर चालवतात, आई मजुरी करून हे करते. मग काहीतरी करण्याची माझ्या थोडं जिद्द निर्माण झाली. मग जिद्द निर्माण झाली. मग मी ठरवलं की काही ना काही आपल्याला करायचंय. मग लास्ट इयरला मी असं जवळपास ठरवलंच होतं. मग 2019ला माझी डिग्री जूनमध्ये वाशिमची कंप्लीट झाली. मग काही ना काही करायचं असं माझ्या मनामध्ये थोडं चालू होतं, पण मला ट्रॅक भेटत नव्हता किंवा संधी, फक्त ते काय म्हणतात ना, विचार होते, पण ते ऍक्च्युली मी प्लॅन केलं नाही. मग नंतर ठरवलं की मला काही करायचं आहे आणि जायचं आहे. मग मला आठवते आता पण
2019ची म्हणजे 31 म्हणजे मित्रासोबत वगैरे ते बसलो होतो आम्ही की म्हणजे सर्वच जण बसला तुमची पार्टी वगैरे सगळे एकत्र आले त्याविषयी बसलं. सर्व म्हणते काय आपली म्हणजे लाईफ काहीच नाही, आपण काहीच करत नाही, अभ्यास नाही, काही नाही, ह्या गोष्टी ठरलं. मग त्या दिवशी म्हणजे ठरलं की आम्ही नवीन वर्षाचं नवीन संकल्प 2020 की काही ना काही बनलं पाहिजे आपण, की 1 वर्षामध्ये काही ना काही झालं पाहिजे. मग आता मला आठवते, माझा मित्र आहे म्हणजे संभाजीनगरचा मयूर म्हणायचा, म्हणजे त्यानं म्हणलं की आता प्रीतम म्हणला तू 2020 मध्ये PSI झालाच पाहिजे म्हणलं. सहज म्हणून गेला. हा सहज म्हणजे मग आता बसले होते की नवीन वर्षाचं नवीन संकल्प. माहित होतं की हे PSI कसं व्हायचं असतं तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं. फक्त असं माहिती होतं इन जनरल, पण असं मला प्रोसेस काय असते प्रोसेस वगैरे काहीच माहित नव्हतं. फक्त मला पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक हे सोडलं तर मला काही MPSC मध्ये पोस्ट पण एवढे असतात मला आता माहिती झालं. मला काही माहिती नव्हतं. मग ठरवलं की आपण करायचं काय. मग त्या दिवशीपासून मी डेडिकेशन म्हणजे 1 जानेवारी 2020 त्या दिवशी ठरवलं की आपल्याला काही ना काही करायचं आणि काही ना काही बनायचं. तो टर्निंग पॉईंट आहे तुमच्या आयुष्यात. टर्निंग पॉईंट म्हणजे बरेच संकल्प केले जातात ज्यावेळेस नवं वर्ष स्वागत होतं, आणि ते संकल्प हे 1 जानेवारीला सुरू होतात आणि मला वाटतं एक साधारणतः 3-4 जानेवारी पर्यंत चालतात. मग हे तुम्ही पण संकल्प केला की आपण आता नवीन वर्षात 20 मध्ये आपल्याला PSI व्हायचंच आहे. मग हा संकल्प पूर्ण करण्यासाठी कशी प्रयत्नांची पराकाष्ठा केली? मग त्या दिवशी संकल्पना केली आणि 1 जानेवारीला जाऊन फुल अभ्यासाला चालू केलं. कुठं? डेडिकेशन नांदेडला सुद्धा. नांदेडमध्ये मला वाटतं मी पहिल्याच दिवशी साधारणतः मी 13-14 घंटे बसलो होतो. ते माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम होतं. पहिल्या दिवशी म्हणजे डोळे दुखणं, म्हणजे बॉडी दुखणं, हातपाय दुखणं चालू झाले. मला कधी माहितीच नाही, मी लॅबला कधी जायचंच नाही, बसायचंच नाही. पहिल्या दिवशी जोश मध्ये मग 2-4 दिवस केलं, एकदम मी परेशान. मला वाटलं अभ्यास करणं आता आपल्या बसची बात नाही. मग असं होप्स, पण मी म्हणलं नाही, मी एवढं ठरलं की आतापर्यंत आपण प्रत्येक गोष्टी केलं, बाहेरच्या कंपनी जॉब करणं, हे करणं, ते करणं, बाहेर आयुष्य फार खडतर, पण प्रामाणिकपणे अभ्यास कधी केला नाही. मी म्हणलं की 1 वर्ष द्यायलाच पाहिजे आणि करायला पाहिजे. मग मी एकदम अभ्यास फोकसनं तीव्रतेनं चालू केलं. आणि त्यावेळेस मला काहीच माहिती नव्हतं. MPSCचं सिलेबस माहिती नव्हता, माझ्याकडे पुस्तकं नव्हती, काहीच नाही. फक्त एक इन जनरल थोडंफार काहीतरी घ्यायचं, ते आपलं लोकसेवाचं ते क्वेश्चन पेपर वगैरे होते ते बघायचे आणि 1-2 पुस्तक होते ते वाचायला चालू केलं. पण मला असं सांगायचं की माझ्या लाईफ मधला टर्निंग पॉईंट ठरला लॉकडाऊन. म्हणजे प्रत्येक ते आपल्याला म्हणतात ना की पडत्या काळात सुद्धा संधी निर्माण होतात, तुम्हाला ते कॅप्चर करता आलं पाहिजे. बरोबर. तर माझ्या लाईफ मधला टर्निंग पॉईंट काय असेल तर ते आहे लॉकडाऊन. बरोबर आहे. लॉकडाऊन काही आव्हानं किंवा काही संकट, संधी सुद्धा घेऊन येतात. संधी फक्त साधता आली पाहिजे. मग ते झालं असं की लॉकडाऊन लगेच पडलं ना, फेब्रुवारीच्या आसपास. सर्वजण पुण्याचे, नांदेडचे जे कोणी असेल ते सर्वजण गावाकडे जात होते. लॉकडाऊन मध्ये म्हणजे कोरोना व्हायरस आला, चला गावाकडे जाऊ. मग सर्वजण गावाकडे येत होते. मग मी म्हणलं की हे आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे, कारण का संपूर्ण जण गावाकडे जातात. मग आपण आता इथं राहिलं पाहिजे म्हणलं, इथं राहिलं पाहिजे ना, अभ्यास केलं पाहिजे. म्हणजे मला एकदम पॉझिटिव्हिटी, मी निगेटिव्ह गोष्टीतून पॉझिटिव्हिटी शोधणारा माणूस आहे. पण मी म्हणलं की हे आपल्यापेक्षा 4-4, 5-5 वर्षापासून अभ्यास केले, हे गावाकडे गेलं म्हणजे आपण पुढे जाऊ शकता अभ्यास करून. मग झालं माझ्या पण घरून कॉल यायची, कारण का मी एकटाच, माझ्या घरून कॉल यायची, मला आई ते बोलायचे बापू एकटाच आहे, नांदेडमध्ये एवढे पेशंट सापडले, ये घरी. मी म्हणायचं काय नाही, मेलं तरी काय फरक पडत नाही, आणि मला फोन वगैरे काही करायचं नाही. मी क्लिअर सांगितलं होतं. आणि माझ्या प्रिपरेशन काळामध्ये माझं मोबाईल वगैरे, सोशल मीडिया टोटल बंद होतं. आणि ते लॉकडाऊन असल्यामुळे झालं असं की एकतर बाहेर मेस वगैरे बंद, नाश्ता वगैरे करण्यासाठी टपऱ्या बिपऱ्या, चहा पिण्यासाठी बंद. सर्वात महत्वाचं म्हणजे फ्रेंड सर्कलच नव्हतं, सर्वजण गावाकडे निघून गेलेले. आणि तिथं फक्त आम्ही एकांतात आम्ही फक्त 2 ते 3 फ्रेंड होतो आम्ही. आणि ते थोडं लायब्ररीवाले ते आमच्या ओळखीचं असल्यामुळे ते म्हणलं की 2-3 जण तुम्ही बसू शकता म्हणलं, म्हणजे ते आता आमच्या ओळखीच. मग काय केले मी, आपले अंथरूण पांघरून घेतले, लॅबला नेऊन टाकले. मग आता मला भारी वाटायचं, कारण का लॉकडाऊनमुळे पेपर पुढे गेले होते ना, पेपर पुढे गेले होते. मला वाटलं की आपल्याला अभ्यास करायला वेळ मिळाला, टाइम मिळाला, मी खुश होतो. बाकी सर्व हे दुःखी होते, पण मी खुश होतो, कारण का मग मी एवढं तीव्रतेनं अभ्यास केला की त्या प्रिपरेशनच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो की कधी उजडलं आणि कधी मावळं, मला अक्षरशः 1-1.5 वर्षात मी कधी बघितलंच नाही सूर्य. कधी उजडला कधी मावळं. उठलं अभ्यास, झोपलं अभ्यास, उठलं अभ्यास, झोपलं अभ्यास. पुस्तक सोबतच राहायचे आणि लॅबमध्ये झोपायचं, कोणीच नव्हतं, प्रश्नच नव्हता. मुलं सर्व गावाकडे, आणि जेवणा बिवणाचाही प्रश्न नव्हता, जिकडे तिकडे बंद, नाश्ता करण्याचा नव्हता, कस तर आजूबाजूला इकडे तिकडे एक टाइम खायचा, नाश्ता बिष्टा पण काय नव्हतं, चहा पिणं, टाइमपासच नव्हता. ओनली अभ्यास अभ्यास अभ्यास. मग मी अभ्यास पण अशा पद्धतीनं केलं की मला माहित होतं आपल्यापेक्षा 5-5, 6-6 वर्ष
पासून मुलं तयारी करतात आणि त्यांना अक्षरशः पुस्तकं पाठ आहेत, पण त्यांना जर ओव्हरटेक करायचं असेल तर आपल्याला त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. काय वेगळं केलं मग ते? तर मी वेगळं काय केलं सर, की मी काय केलं, आता माझा जे काही अभ्यास करण्याचा कालावधी असेल, मी म्हणजे यूट्यूब म्हणा इकडं तिकडं किंवा तुमच्यासारख्या योग्य मार्गदर्शकांचं मी काही व्हिडिओ ते बघून ठरवलं की क्वेश्चन पेपर महत्वाचे आहेत एमपीएससी साठी. बरोबर, पीवायक्यूचं महत्व. मग मी काय केलं की पहिलं सुरू क्वेश्चन, म्हणजे मी एकंदरीत जितका अभ्यास केलं त्याच्यामध्ये 60% मी पुस्तक वाचायचे आणि 40% मी टेक्निकल अनालिसिस करायचं. म्हणजे क्वेश्चन पेपर पाहणं, क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं, क्वेश्चन पेपर सोडवणं, पण आयोगाचे. मग झालंय असं की लॉकडाऊन मध्ये आता माझ्याजवळ जास्त मटेरियल पण नव्हता, जेमतेम पुस्तकं होते आणि आयोगाचे क्वेश्चन पेपर होते. मला एवढा फायदा झाला की 2011 पासून 2020 पर्यंतचे एमपीएससी थ्रू घेणारे कोणतेही पेपर असो, राज्यसेवा असो, ॲग्री असो, इंजिनिअरिंग असो, कंबाईन असो, काही असो, क्वेश्चन पेपरचं मी इतकं अनालिसिस केलं होतं की अक्षरशः पूर्ण पाणी. आता तुम्ही जर मला म्हणलं की 2014चं तुम्ही ॲग्रीचं म्हणजे त्या सिलेबसला जर असलं आपण इतिहास भूगोल कोणतं की हा क्वेश्चन सांग, तर 17 नंबरचा मी तुम्हाला क्वेश्चन सांगू शकतो. तुम्ही म्हणलं की 2011चं राज्यसेवेचं इतिहासचं हा क्वेश्चन सांग, तर मी ऑप्शन सांगून उत्तर सांगू शकतो. मी एवढं अक्षरशः त्याचं पाणी केलं होतं. म्हणजे काही विचारा तुम्ही, काही विचारा, कोणतंही विचारा. बरोबर, पूर्ण ते 21,000चं ते ठोकळा होतं ना, ते आपात पूर्ण पाठ, कुठलंही विचारा काही, आणि ते पाठच नाही तर त्याच्याकडे बघायचं अनालिसिस. आणि मी आता माझा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी मॅथ स्किप करून मी 60 मार्क घेतले होते प्रीला. मॅथ स्किप केलं तुम्ही? मॅथ स्किप करून, मॅथ अवघड जाते आपल्याला, मॅथ सोडवायचं. मला मॅथ येतच नव्हतं, मी 12वी नापास, डिग्री नापास. मग ह्याचं काय, मी एक क्वेश्चन 5 प्रकारे सोडायचं. म्हणजे क्वेश्चन स्किप करायचा माझ्याजवळ प्रश्नच नव्हता. म्हणजे समजा इतिहासाचा प्रश्न आहे, मग तो 5 प्रकारे सोडवण्याचं म्हणजे काय करायचं? 5 प्रकारचे म्हणजे पहिलं सुरू आपलं अभ्यास, म्हणजे आपल्या अभ्यासाच्या जोरावर आपलं नॉलेज ते झालं. मग दुसरा ऑप्शन एलिमिनेशन झालं. मग तिसरा जनरल अवेअरनेस किंवा पीवायक्यू मधून त्याचं काही लिंक वगैरे लागते का ह्या बघायचं. मग चौथा म्हणजे आजपर्यंत ह्या टाईपचे क्वेश्चन पडलेत का, म्हणजे पडलं तर आयोगाचं उत्तर कसं दिलेलं आहे. हा क्वेश्चन पडला तर ह्याची पीवायक्यू अनालिसिस तुमची जी कमांड आली, ते कमांड तुम्ही तिथे वापर. म्हणजे आजपर्यंत जर हा क्वेश्चन विचारला, तुम्ही जर एकंदरीत जर पाहिलं तर 100 क्वेश्चन पैकी साधारणतः 45-50 क्वेश्चन ओळखीचे येतात, बाकी 45-50 अननोन येतात. तेच खरे, तिथूनच खरी तिथून खरी रेस आहे. आणि हे तुम्हाला कधी कळेल की जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं असता. मग आणि 5वा क्वेश्चन मी ऑप्शन अनालिसिस, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सांगायचं जर झालं की 15 क्वेश्चन आपले भूगोलला विचारले, तर साधारणतः 12-13 तर प्रत्येकाला येतात, 13-14. मग पेपर सेट करणारा कसं करेल की ए ऑप्शनला 4, बी ऑप्शन, सी ऑप्शन, डी ऑप्शन, त्यांना अवरेज काहीतरी देते, ABCD. मग जेव्हा मी 13-14 कम्प्लीट करेल, मग 1-2 जर येणार तर त्याच्यामधले बघ कोणतं उत्तर कितीपर्यंत आलंय, कोणत्याच काय केलं, म्हणजे पूर्ण टेक्निकली अनालिसिस. म्हणजे हे तुके नाहीत. आणि ह्या पद्धतीनं माझं सक्सेस रेट जवळपास 85 ते 90% सक्सेस रेट आहे की अननोन क्वेश्चन सोडवण्याचं माझं. म्हणजे मी असं तुक्के मारणं हे काहीच नाही, संपूर्ण पेपर सेटरच्याच त्या ऑब्जेक्टिव्हिटीला तुम्ही शोधला पूर्ण. कारण का पूर्ण एमसीक्यू पॅटर्नला तुम्ही, मला तर वाटते आजपर्यंत कोणीही सोडवलं नाही एमपीएससी पर्यंतच्या इतिहासामध्ये असं क्वेश्चन. आणि पण मी हे सांगलो सर, मी 5 नाही अजून ह्याच्यापेक्षाही पण जास्त प्लॅन वापरून सोडायचं. आणि ते सक्सेस रेट माझा साधारणतः 85 ते 90% आहे. म्हणजे कोण्या ना कोण्या प्रकारांमध्ये त्याला फिट बसवायचं म्हणजे बसवायचं. म्हणजे एवढं म्हणजे अनालिसिस झाली होती. काही विचारा, त्या योग्य उत्तरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुम्हाला सापडला होता. आता मला तुम्हाला सांगायला मला स्वतःचा अभिमान वाटेल की राज्यसेवाचा मी कधीच अभ्यास केला नाही, कधीच अभ्यास केला नाही, आणि त्याचा सिलेबस सुद्धा मला माहिती नाही. आणि 2021ची माझी पहिली राज्यसेवा होती, समजा मी प्री दिलेली. त्यानंतर मी ते अभ्यासक्रम काहीच माहित नव्हतं. तर फर्स्ट अटेम्प्टला मला 130 मार्क होते जीएसला 130 मार्क या कंबाईनच्या अभ्यासाच्या जोरावर. ह्याचं कारण काय, तर मी क्वेश्चन पेपर अनालिसिस, म्हणजे क्वेश्चन कसं अनालिसिस करायचं काय नाही, म्हणजे पीवायक्यू वर म्हणजे इतकी कमांड होती. आणि म्हणजे आयोगाचं पॅटर्न नाही, एमसीक्यू पॅटर्न माझी फुल कमांड होती. त्यावेळेस जर कदाचित CSAT जर क्वालिफाईंग असली तर ह्यावेळेस मी PSIच्या ऐवजी मी दुसरी कोणती पोस्ट घेतलं असतं फर्स्ट अटेम्प्ट मध्येच. म्हणजे एकंदरीत हा प्रकार आहे की तुम्ही एमपीएससी ला काय पाहिजे, तुम्ही काय करता, ते महत्वाचं आहे. आणि तेच बऱ्याच जणांना कळत नाही आणि त्यामुळे मग मार्ग चुकतात. आणि अभ्यासिकेत दिवसभर बसून घासून पुस्तकं वाचली तरी यश जवळ येत नाही.
आणि त्यातून मग एमपीएससीलाच नाव ठेवायचे प्रकार सुरू होतात, असं आपण झालेलं बघतोय आत्ताच्या काळामध्ये. परंतु असं तुमच्यासारखे सुद्धा काही विद्यार्थी आहेत की झगडून त्या यशापर्यंत जात आहेत. आता हे प्रिलिमच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं की तुम्ही मॅथ स्किप केलं आणि तरी सुद्धा 60 मार्क तुम्ही प्रिलिम्सला घेतले आणि तुम्ही मेन्सला क्वालिफाय झाला. आता मेन्सला तुमच्या आवडीचा विषय तिथं आहे इंग्रजी, मग मराठी, मग पुढे जीएस, यांचं कसं गणित घातलं? आता मग सर झालं असं, मी प्री क्वालिफाय झाली, मग मेन्स होती आता पुढं, आणि मेन्सला मी तिन्ही पोस्टसाठी क्वालिफाय होतो, PSI, STI, ASO. मग आणि तुम्हाला सांगायचं असेल तर मी नांदेडमध्ये ज्या अभ्यासिकेत अभ्यास करत होतो ते अभ्यासिका टाकून 5-7 वर्ष झाली होती. त्या ठिकाणी प्री पास होणारा मी पहिला माणूस होतो. कारण का तिथं म्हणजे काहीच नाही, फक्त पोलीस भरती हे वातावरण, आणि तिन्ही पोस्ट क्वालिफाय होणार तर मी तिथं फर्स्ट. मग त्यामुळं मला घरी सांगितलं की मी पुण्याला जाऊ का, कारण का घरचे म्हणले की हा तू जाऊ शकतो. मला एकदम घरचा मोरल सपोर्ट, हा म्हणजे चांगला सपोर्ट होता. मग मी इथं पुण्याला आलो. मग आल्यानंतर माझ्या पुढे प्रश्न होता की PSI करू का, STI करू का, ASO करू. मग प्रत्येक जण काय म्हणत होते की STI कर, चांगली ऑफिशियल जॉब आहे, एकदम काही ताण नाही, तणाव नाही, तू एकटाच आहेस, तुला फॅमिलीला वेळ द्यावा लागेल, ह्या गोष्टी म्हणजे सांगायचे. कोणी म्हणायचं ASO कर, म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळे सांगायचं. हा प्रत्येक कोणी. मग आता PSI तर मॅक्सिमम 90% तर नकोच म्हणायचे, पण माझं असं होतं की ऐकावे जणाचे करावे म्हणायचे. म्हणजे मला इंटरेस्ट होता तर फक्त होणार तर PSIच. हा असं होतं. आणि STI ची तुम्हाला माहिती आहे की STI ला म्हणजे खूप व्हॅकन्सी होती, 600+ ऍड होती, आणि माझं इकॉनॉमिक्स एकदम हँड विषय होता. प्रीला जवळपास मला पैकीच्या पैकी मार्क होते, म्हणजे मी STI झालंच असतं. पण मी म्हणलं की नाही, मला व्हायचं तर PSI. आपला जन्म फक्त म्हणजे परीक्षा मेन्स दिला नाही STI वगैरे? ते दिले, पण असं नॉमिनल काहीच नाही येऊन दिले. हा काहीच नाही, म्हणजे मला आवडच नव्हती. सिरियस तुम्ही इकडे फोकस केला फक्त लॉ. मग ते काय झालं आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर, मेन्सला आता तुम्ही बोलल्याप्रमाणे इंग्रजी, आणि मी कधी वाचलेलं सुद्धा नव्हतं इंग्रजी. 12वी झाल्यापासून तर आपला विषयच कटला होता इंग्रजीचा. मी इथं आलो, मग आल्यानंतर मराठी आणि इंग्रजी. आणि जेव्हा मी इथं आल्यानंतर मला अभ्यास करायला लागलं, मराठीला अक्षरशः अ पासून मला इथं शिकावं लागलं. मला इथं आल्यानंतर म्हणलं ते मला येतही नव्हतं. अ पर्यंत येत होतं, क ख ग पर्यंत मिस्टेक होत, बाराखडीच. हा बाराखडी, कारण का माहितच नव्हतं. एकदम शून्यातनं सुरू, एकदम शून्य. कारण का 11वी-12वीला माझा हिंदी विषय होता, माहित नव्हता. डिग्री तर काही नाहीच, पैशामधून केली. मग इथं कसं करायचं, मग एकदम शून्यातून पासून मग मराठी चालू केलं. पण एवढा वेळ मिळाला होता का त्या? नाही, साधारण 3-3.5 महिने. पण मी तुम्हाला सांगितलं ना, प्री पासून माझा मेन्सचा रिझल्ट लागजेपर्यंत मी 5.5-6 तास तर झोप मला माहितच नाही. पूर्ण डे नाईट अभ्यास. इथं मी अभ्यासिकेत होतो, माझे आता काही मित्र आहेत ना, ते संपूर्ण परेशान व्हायचे. इथं पण असताना तेच डे नाईट अभ्यास करायचं. कारण का मला माहित होतं 1-1.5 वर्षच आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर असा अभ्यास करायचा की नंतर तुम्हाला अभ्यास करायची गरज पडली नाही पाहिजे. हे महत्वाचं. हा, कारण का तुम्ही 4 वर्ष, तुम्ही बघता जुने पोरं 4 वर्ष, 5 वर्ष, 1-1-25 वर्ष लावतात, याला महत्व नाही. तुम्ही थोडीच टाइम अभ्यास करा, पण एकदम क्वालिटी अभ्यासच करा, अभ्यासच कंटिन्यू. माझं असं दुसरीकडे लक्षच नव्हतं. बरोबर. मग मी ह्या गोष्टी चालू केलं. मग प्रश्न आला इंग्रजीचा. इंग्रजीचं तर मला काहीच येत नाही. मग काय करायचं, मी इथं एक गेलो होतो नामांकित क्लासकडे. मग तिथं गेलं, मी 15 दिवसच केलं वाटते. मग तिथं गेल्याच्या नंतर क्लासमध्ये गेलं, मला समजायचं त्यांचं चाललंय आपलं मेनच्या मुलं मेनच्या त्या डेप्थ आपला. मी रूमला जेव्हा जाऊन अभ्यास करतो, मला काहीच समजायचं नाही, पूर्ण डोक्याच्यावरून जायचं. 8-10 दिवस बघलं, मग मी सोडून टाकलं. मला माहित आहे की मला क्लासेसपेक्षा मी स्वतः केलेले मला जास्त समजते. मग इंग्रजी तर मी एकदम 0, मी 12वीला फेल झालेली. मग स्वतःच चालू केली. कशी सुरुवात केली? मग सुरुवात काय करायचं, माझं गुरु म्हणजे आयोगाचे क्वेश्चन पेपर, PYQ परत एकदा. मग PYQ काढले आणि PYQ चालू केले. हा, तिथं पण अनालिसिस, कसं कर, उत्तर काय दिलं, क्वेश्चन विचारण्याची पद्धत काय काय नाही, पूर्ण आपलं व्होकॅब्युलरी पाठ, पूर्ण असं तोंडपाठ, काही होते, किती वाचायला होते, काही करू दे. मी ठरवलं होतं अभ्यास करून झिजलं, तुटलं, फुटलं तरी चालेल, पण काय न करता गंजून जाऊ नये. बरोबर. मी हे ठरवलंच होतं की बस काही न करता गंजायचं नाही, अभ्यास करून तुटा फुटा काही व्हा. बरोबर. यश मिळणार. यश मिळणारच. आणि मग ते व्होकॅब्युलरी तुम्ही पाठांतरावरती, व्होकॅब्युलरी, मग ग्रॅमरचं वगैरे जसं जमलं तसं ऑप्शन. मी सर्वात जास्त मला MPSC मध्ये ऑप्शन एलिमिनेशन सक्सेस केलेलं. म्हणजे टेक्निक, म्हणजे कसं करायचं, काय नाही, उत्तर कसे सोडवायचे, आणि PYQ वरची कमांड. PYQ वरची कमांड म्हणजे एकदम परफेक्ट. मग जमलं का मग ते इंग्रजीचं? हा, जमलं, म्हणजे चांगल्यापैकी, म्हणजे ॲव्हरेज मार्क आहे. बरं. आणि लॉ? लॉला काय झालं, मग लॉ मी सेल्फ चालू केलं. तर मग नंतर
इकडे ते उत्तम पवार सरांकडे वगैरे गेलो होतो. मग त्यांच्याकडे काही लॉ केलं, नोट्स वगैरे तुम्ही नोट्स वगैरे त्यांची हे केलं, मग लॉ पण चांगला झालं. अच्छा. मग एकंदरीत मेन्सचा पेपर दिला, पण मेन्सला पण मला वाटायचं की मला स्कोअर कमी आहे असं वाटायचं, पण जेव्हा कट ऑफ लागला त्यावेळेस मग मला 35 मार्कची लीड होती. क्या वाटतं. मग मला वाटलं नाही आपल्याला अवघड गेलं नाही, पेपरच सर्वांनाच अवघड गेला. बरोबर. मग त्यापुढे मग आता ग्राउंडची तयारी चालू. मग फिजिकलचं आधी व्यायामाची सवय होती, व्यायाम करत होतात का मग आता झाली लीड आली मग तिथून फिजिकल सुरू केलं, काय केलं? म्हणजे मी पहिलं जिम वगैरे जाणे हे मला स्वतःविषयी फिटनेस राहण्याबद्दल मला खूप आवडती. पहिले व्यायामात होता. मी व्यायामात पण MPSCचा अभ्यासक्रम जेव्हा चालू केला वगैरे ह्या काळामध्ये सर्व सोडलेलं होतं मी. बरोबर. काहीच नव्हतं, फिजिकल वर्कआउट काही नव्हतं, एकदम झिरो. पण माझं एक ड्रीम होतं की आपण MPSCचं PSIचं जेव्हा ग्राउंड देईल त्यावेळेस 100 पैकी 100 मारायचं हे माझं ड्रीम होतं. आणि मी STI ASO ह्यासारखे पोस्ट सोडून मी इकडे PSI प्रिपरेशन लावलं होतं. आणि आमची बॅचला असं होतं की फर्स्ट टाइम आमचं क्वालिफाईंग होतं ग्राउंड. आणि आमच्या पहिली बॅच आमच्या पहिलं काय होतं की मार्क काउंटिंग व्हायचे. मग आमचं झालं असं की क्वालिफाईंग होते 60 मार्क. पण मी ठरवलं होतं की, आणि कोणी आता जे कोणी नवीन विद्यार्थी तयार करणार त्यांना पण सांगेल की ते क्वालिफाईंग असो काही असो की तुमच्या ह्याचा भाग आहे, अभ्यासाचा भाग आहे, MPSCचा भाग आहे, तुमच्या प्रोसेसचा भाग आहे. तर क्वालिफाईंग आहे म्हणून तुम्ही फक्त क्वालिफाईंगचीच तयारी करायची नाही, तर तुम्ही आउट ऑफ मार्क कसं पडतील हा घ्यायचं. आणि मी ठरवलं होतं की मला आउट ऑफ मार्क पाहिजे, आणि त्या पद्धतीने मग मी तयारी चालू केली. आणि आता पण मला बघून म्हणतात शरीराला की तुला गोळा काय गेलं असेल, हे केलं असेल, मला बघून म्हणजे सर्वजण म्हणतात. मी जेव्हा इथं आलो होतो मॉक इंटरव्ह्यू द्या, सरांनी म्हणलं होतं तुझं आउट ऑफ. पण असं झालं की तुम्हाला सांगायला आवडेल की मला 2 नोव्हेंबरला ग्राउंड चालू झाला होता आमचा, आणि माझा 8 नोव्हेंबरला होता. त्या दिवशीपर्यंत कोणी आउट ऑफ ग्राउंड मारलेलं होतं, पण 8 नोव्हेंबरला मी पहिला होतो की मी आउट ऑफ ग्राउंड मारलेलं होतं. आणि एकदम असं बाउंड्रीवर वगैरे काही नाही की म्हणजे असं आउट ऑफ रनिंग. म्हणजे 2:21-22 मध्ये मारलं होतं मी, 2:30 मध्ये मारायचं होतं. मग त्यानंतर लॉंग जम्प मी 5 मीटर प्लस मारली होती, 4.5 मारायचं होतं. गोळा पण 7.5 टाकायचा होता, म्हणजे 8.5 मीटर प्लस गोळा. पुलस पण 8 काढायचे होते, मी तिथं 10-11 काढले होते. तेच म्हणले अरे बस थांब तिथं सर. म्हणजे एकदम सर्व गोष्टी म्हणजे एक्सलेंट. आणि इथं ही तयारी कुठे केली पुण्यात, आणि मग त्यावेळेसचा डाएट कसा होता किंवा कसं? हा सर, हे तयारी टेक्निकल मुद्दे असतात ग्राउंड. हो 100%. सर मी इथं ग्राउंड आपले महाराष्ट्र मंडळ अंकुश घोगे सर यांच्याकडे मी केलं होतं. छान आहे त्यांच्याकडे. हा छान आहे. आणि स्वतःच मी ऑलरेडी पहिलं पासून मला फिजिकल फिटनेस असल्यामुळं म्हणजे मला एवढं काही दाखवलं नाही. आता बाकी मुलांना कसं ते वर्कआउट करत नाही काय नाही, आणि काही जणांचं एज फॅक्टर असते, काही जणांचं एज जास्त झालेलं असते 30, 32, 33, आणि त्या तुलनेत माझं एज पण कमी. आणि मग मी फिजिकल फिटनेसची मला आवड असल्यामुळे मी त्याच्याकडे कधी पाहिलंच नाही की हे मला परीक्षेसाठी आहे. मी समजायचं की म्हणजे स्वतःसाठी फिटनेससाठी म्हणून करायलो. त्यामुळे मी एकदम चांगलं वर्कआउट करायचं. आणि त्यासाठी मग तुम्हाला फिजिकल करण्यासाठी तुम्ही प्रॉपर डाएट घेतलं पाहिजे. तुम्ही जितकं वर्कआउट करता तेवढंच तुम्हाला डाएट महत्वाचं आहे, जेवढं डाएट महत्वाचं आहे तेवढंच तुम्हाला रेस्ट महत्वाचं आहे. म्हणजे समीकरण आहे प्रत्येक गोष्टी. सगळं व्यवस्थित, सगळ्या गोष्टी नियम पाळले. नियम पाळले. प्रत्येक प्रॉपर डाएट करणं, प्रॉपर वर्कआउट करणं, प्रॉपर आराम घेणं. आणि मुलं काय करतात, कधी त्यांना म्हणजे वर्कआउट करून माहिती नसते, पहिल्या दिवशी येणं जास्त, पण मग सीन पेनचा त्रास हो, या गोष्टीचा त्रास हो. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की आजपर्यंत मी टॅबलेट सुद्धा घेतली नाही साधी. कधी मला सीन पेनही झाला नाही, कधी काही नाही. म्हणजे इथल्या मुलांना माहिती होतं महाराष्ट्रामध्ये मी लॉंग जम्प वगैरे मारताना सर्वजण म्हणजे परेशान व्हायचे सर. म्हणजे एकदम दिशा वाऱ्यासारखं असं. म्हणजे ते आउट ऑफ 4.5 असेल तर म्हणजे 5.5 पडून जायचे. म्हणजे ते म्हणतात ना अर्ध्या रात्री जरी उठलं तर म्हणजे उडीचं सर्व. म्हणजे सगळ्यात महत्वाची आहे तुमची इच्छाशक्ती. इच्छाशक्ती आहे का नाही? म्हणजे तुमच्याकडे फिजिकल स्ट्रेंथ असो नसो, काही गोष्टी असू दे, पण तुमची इच्छा पाहिजे की ते आपल्याला गाठायचंय. तर ते हे समोर तुमचे आहेत प्रीतमचं उदाहरण. बरोबर आहे. आता पुढचा मुद्दा होता मुलाखतीचा. PSI ही म्हणजे नॉन गॅजेटेड मध्ये एकमेव पोस्ट आहे अशी की ज्याला मुलाखत आहे. त्याचं दडपण होतं का, किंवा त्याची तयारीचा काय भाग कसा होता? हो सर, कारण का म्हणजे पहिलाच इंटरव्ह्यू असल्यामुळं मी थोडं नर्वस होतो की कसं होईल आपलं काय नाही. पण मी फिजिकल आउट ऑफ मारलं होतं, त्यामुळे स्वतःच एक कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता की येस म्हणजे दुसऱ्यापेक्षा आपल्यात काहीतरी वेगळं आहे. ओके. की आपण सांगू शकता की बाबा क्वालिफाईंग असेल तरी आपण आउट ऑफ मारले आहे. म्हणजे स्वतः एक कॉन्फिडन्स होता. आणि इंटरव्ह्यूची तयारी पण मी एकदम चांगल्या पद्धतीने केली होती. म्हणजे ग्रॅज्युएशन विषय असलं काही असलं.
आणि तुम्हाला हे सर्व सगळे मुद्दे होते त्याच्यात. बरं, तुमचा संघर्ष होता हा 12वीचा, ग्रॅज्युएशनचा. ग्रॅज्युएशनचा सर्व. मग मी प्रत्येक टप्प्यावर मी त्या पद्धतीनं अनालिसिस करून मी उत्तर काढली. उत्तरं काढली आणि एकदम परफेक्ट मी तयारी करून गेलो होतो. बरं. आणि जे PSI ला वगैरे मुलं आहेत त्यांना आणि MPSC क्षेत्राशी निगडीत त्यांना सर्वांना माहित आहे की वाघ सरचं पॅनल काय. आणि मला वाटायचं दुसऱ्याचं ऐकून की कोणाचंही पॅनल आलं तरी चालते पण वाघ सरचं याचं नाही. नेमकं तेच पॅनल का? मग झालं असं की ज्या दिवशी मी इंटरव्ह्यूला गेलो, मला माझा 15 मार्चला इंटरव्ह्यू होता, की मला वाघ सरचाच पॅनल आला. बरं. मी म्हणलं अब तो हम तो गए काम से. म्हणजे सर्वजण गेले की एकदम असं निराश होणे, असे हताश, एकदम असं खंदे पडलेले वगैरे. त्या दिवशी मी म्हणायचं मी तर गेलो बा, मग काही खरंच नाही. मग झालं असं, पण नंतर म्हणलं काय होते, मित्र पण म्हणले तू टेन्शन घेऊ नको एवढं होते, पण असं वाटत होतं. मग मी आतमध्ये जायच्या तेव्हा मी सर्व विसरून गेलो, काय नाही म्हणलं, चला एकदम पॉझिटिव्ह, ते पुढची माणसंच आहे, ते तर आपल्याला काही खाणार नाही. मग एकदम पॉझिटिव्ह गेलो. जसं आतमध्ये गेलं मी एकदम असं हसत खेळत एकदम जबरदस्त. आणि तिथं इंटरव्ह्यूला गेल्यानंतर समजलं की पाठीमागे एकदम असं 20 फूटची मोठी असं विंडो काचाची, पाठीमागं खाडी, मस्त झाड वगैरे जाणं, नारळाची झाडं, एकदम व्ह्यू भारी. मग जे काही असं मुलं सांगत होते की सर असे तसं, ते गोष्टी काहीच नव्हत्या. मी तिथे गेले की एकदम एवढा जबरदस्त इंटरव्ह्यू गेला की म्हणजे साधारणतः 15-16 मिनिटं माझा इंटरव्ह्यू. कोणत्या मुद्द्यावरती जास्त फोकस झाला तुमचा इंटरव्ह्यू? मी जेव्हा आतमध्ये गेलो मग त्यांना विश वगैरे केलं. मग तिथं गेल्याच्या नंतर झालं असं की तिथले जे SP सर होते की त्यांनी आमच्या देगलूर तालुक्यात तिकडच्या एरियामध्ये ते 5-6 वर्ष सर्व्हिस केलेली होती, काम केलेले. मी गेल्याबरोबर त्यांनी म्हणले कुठून आलात, मी सांगितलं मी नांदेड जिल्ह्यातून, देगलूर तालुक्यातून, शेवाळा. मी सांगल्याबरोबर त्यांनी माझ्या गावचं किलोमीटर सांगितलं, तुझं गाव 25 किलोमीटर आहे म्हणले. मी म्हणलं अरे यांना तर सर्वच माहिती आहे. मग ते आता माझं गाव सर महाराष्ट्रातील शेवटचं गाव आहे, म्हणजे तिथं लगेच तेलंगणा चालू होते, फक्त 2-3 किलोमीटर मध्ये फक्त नदी आहे, मांजरा नदी. त्याच्यानंतर इकडं कर्नाटक, आमच्या तालुक्याला दोन्ही बाउंड्री टच होतात. मग त्याने ते स्टेटचं हे विचारले, पहिला गाव, त्याच्यातले रस्ते. आणि तिकडे त्या सरांना, SP सरांना एवढं माहिती होतं की ते पूर्ण देगलूर शहरातले रस्ते, नाले, मंदिरं हे टोटल सांगितले, हे रस्ता इकडे जाते, ते नाही पूर्ण म्हणजे महाराष्ट्र, तेलंगणा, त्यातलं फरक. त्यानंतर एकंदरीत अजून कायदे, मला नवीन कायदे, जुने कायदे, म्हणजे वाघ सरांचं पॅनल होतं की त्यांनी मला म्हणले की नवीन कायदे आणायची गरज काय आहे, काय नाही, म्हणजे क्रॉस क्वेश्चन जास्त होती. हा, म्हणजे त्यांनी म्हणले हे आणलं तर यांचे फायदे काय, ह्याचे म्हणजे नवीन काय बदल केले, मी सर्व गोष्टी सांगितलं यांना. पण त्यांनी क्रॉस क्वेश्चन, म्हणजे PSI ला म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला जास्त अधिकार आहेत का, जर हे तुम्ही जर देणार असेल आपलं काय म्हणतात न्याय, पोलीस डिपार्टमेंट जर न्याय देणार असेल नवीन कायद्यानुसार, म्हणजे न्याय टाकलं होतं ना प्रत्येकात, तर त्याने म्हणले की मग न्यायालयाचं काय काम आहे, न्यायालय बंद करावं का, न्यायालयाचं काम, म्हणजे एकदम क्रॉस क्वेश्चन करणे. त्यानंतर डिग्रीवर झाले काही क्वेश्चन. मग गावामधले म्हणजे पॉलिटिकल सायन्स असल्यामुळं त्याच्यावर काही क्वेश्चन झाले. त्याच्यानंतर तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, ह्या सिस्टमवरती झाले त्याचे हे, म्हणजे बऱ्याच कॉन्फिडेंटली उत्तर दिली. मी एकदम कॉन्फिडेंटली दिली, मस्त असं हसत खेळत, म्हणजे मला भारी वाटलं. आणि ह्याची पूर्वतयारी म्हणून मॉकचं कशी तुमची प्रोसेस होती सर्व? ह्याची मॉकची तयारी मला चांगलं वाटेल की मी म्हणजे तुमच्याच इथं अकॅडमीला आलो होतो, इन्फिनिटीला, आणि आपले तुम्ही होते, अजून आपले सर आडसूळ सर होते. त्यांना तर म्हणजे देव माणूस, म्हणजे एकदम असं पॉझिटिव्ह बोलणं, पॉझिटिव्ह सांगणं, पॉझिटिव्ह कमेंट करणं, त्याचा खूप फायदा झाला मला. म्हणजे भारी गेला एकंदरीत. आता हे सगळं प्रवास झाला, हा सगळा संघर्ष झाला, आणि तिथून पुढचं प्रीतम पूर्ण चित्र बदललं. हो सर. तुमचा जल्लोष सुद्धा महाराष्ट्रानं बघितलाय. अगदी प्रीतमचे व्हिडिओज त्यांच्या इंस्टाग्रामवरती मिलियन्स मध्ये गेलेले आहेत, आणि सेलिब्रेशन सुद्धा ठरवून केलेलं आहे अगदी. ते काय प्रकार आहे नेमकं? सर कसं आहे बघा, म्हणजे माझे आई वडील, म्हणजे आई दुसऱ्याच्या, ज्या वेळेस माझा 10 एप्रिलला रिझल्ट लागला त्यावेळेस मी पहिला कॉल केला म्हणजे वडिलांना. त्यावेळेस माझे वडील स्वतः म्हणजे बँड पार्टीमध्ये तिकडे वाजत होते, आवाज सुद्धा येत नव्हता त्यांना. हा, म्हणजे इथपर्यंत त्या दिवशी सुद्धा आणि आत्ता सुद्धा करतात. आणि आईला कॉल केलं तर आईजवळ तर मोबाईल नव्हता, ते पण दुसऱ्याच्या शेतात कामाला. म्हणजे त्या दिवशी कॉल केलं, त्या दिवशी तर ते म्हणजे आनंद अश्रू ते सांगू शकणार. पण आता म्हणजे बाबा बँड पार्टीमध्ये ते काम वगैरे केल्यामुळे ते दुसऱ्याची हे करणं, वरात काढणं, मग हे करतात. मग मी ठरवलं की आपल्याला एवढं कष्टामधून त्यांनी रक्ताचं पाणी आणि हाडाचे लाकडं करून शिकवलेलं आहे, तर मग मी ठरवलं होतं की नाही की माझ्या आई बाबांची मी वरात काढणार मस्तपैकी. आणि तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटेल की माझ्या गावापासून 3 किलोमीटर अगोदर एक फाटा आहे हिप्परगाव म्हणून, तिथून मी त्यांची मस्त असं जिप्सी थारमध्ये एकदम ड्रोन कॅमेरे संपूर्ण लावून, DJ लावून त्यांची मी गावामध्ये मी मिरवणूक काढली. अरे वा. म्हणजे ते असं माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे, म्हणजे आई वडिलांसाठी सुद्धा. म्हणजे सध्या एवढं माझे व्हिडिओ व्हायरल होतात ना, ते प्रत्येक इंस्टाग्राम पेजवाले ते
टाकतात, कोलॅबरेशन करतात, म्हणजे एकदम भारी वाटते ते. म्हणजे अजून पण माझ्या डोळ्यापुढे येते. जो बाप दुसऱ्यांच्या वरातीमध्ये बँड वाजत होता, आज स्वतःची वरात किंवा स्वतःची मिरवणूक निघाली, स्वतःचा एक समोर बँड चालू आहे, ही भावना त्यांना तुम्ही मिळवून दिली, हे सगळ्यात मोठं यश आहे. सगळ्यात मोठं त्या म्हणजे आई वडील ज्यावेळेस मला भेटले होते, मी त्यांना असं खांद्यावर घेऊन ते म्हणजे सांगू शकत नाही शब्दात. ते व्हिडिओ सोशल मीडियाला तुम्ही बघू शकता. क्या बात आहे. आणि ही खरंच म्हणजे ही जी तकदीर बनते, जे म्हणतो आपण मेहनतीतनं, मी सुरुवातीला बोललो होतो, तशी ही तकदीर तुम्ही बनवली, त्याबद्दल परत एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. आता प्रीतम, जाता जाता आपल्याला एवढंच सांगायचं की आता महाराष्ट्रातला हा जो न्यूनगंड बाळगून जगणारा विद्यार्थी आहे, सर्वसामान्य ॲव्हरेज मुलगा आहे, जो स्वतःला काहीच त्याचं करिअर घडू शकत नाही असं समजतो, ज्या स्टेजमधून तुम्ही घडलेला आहात, तर त्याला तुम्ही काय सांगा? सर, एकंदरीत तर मी तुम्हाला सांगलं तर तुमचं अकॅडमिक इयर आणि MPSC हा डिफरंट आहे पूर्णपणे. तुम्हाला 10वीला 90%, 100% डिग्रीला ह्याचा इथं काही फायदा नाही. शिरू तुमचं तिकडं किती मार्क असतील, तुम्ही किती हुशार आहात, ते इकडे कामाला येत नाही. कारण का 10वीला 90-96%, 12वीला 90-96% घेणारे मुलं सुद्धा इकडे अजून प्री पास नाहीत, आणि ती मी पाहिलेलं आहे. आणि आमच्यासारखी मी एकदम फेल होत होत येणारे फर्स्ट अटेम्प्टमध्ये सर्व गोष्टी पास. त्यामुळं हुशार ढायचं काहीच नसते. फक्त इथं लागते तुमची संयम, तुमची जिद्द आणि तुमचं प्रामाणिकपणा, तुमच्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असणे. ज्यांना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे ते 100% सक्सेस होणार. बरोबर. आणि असं हुशार ढ काहीच नसते. आणि माझं स्वतःच उदाहरण आहे, माझ्या समोर तुम्ही सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं असं न्यूनगंड अजिबात बाळगायचं नाही. मी सांगायचं असेल तर सांगू शकतो की हुशार असं काहीच नाही. तुम्ही फक्त तुमच्या ध्येयाशी प्रामाणिक राहा, बाजूच्या इकडं तिकडं गोष्टीशी तुम्ही लक्ष देऊ नका. आणि सध्या सांगायचं झालं तर MPSC मध्ये आता ग्रामीण भागातून जे विद्यार्थी येतात, विशेषतः आपले मराठवाडे, ते दुष्काळी भाग, तिकडं कसं BA BCom BSc इकडून येतात, मग इकडं आलं की संपूर्ण पुणे, मग इकडं एकदम बघतात, मग ते असं त्याचे डोळे फिरतात, क्या माहोल म्हणतात. म्हणजे तिकडं कसं असते, मुलं एकीकडे बसणं लॅबमध्ये, मुली एकीकडे बसणं, इथं आल्यानंतर एकदम मिक्स वगैरे, मग चहा फ्या इकडं. मी आता स्वतः बघितले, मी स्वतः शॉक झालो होतो इथं बघून, अरे असं पण असते. पण आता माझ्यासोबत, म्हणजे मी आता काय नाव घेणार नाही, आता माझे मित्र होते, आम्ही सोबत एकदम हुशार, PSI STI असो, तिन्ही पण सोबत असलेले. पण काही गोष्टी त्याचं अडकले, त्यांनी 100 मार्क सुद्धा क्रॉस केले नाहीत तिन्ही पेपरला, म्हणजे गेले. पण बरोबर आहे की म्हणजे वेळीच आपल्या स्वतःला सुद्धा ओळखता आलं पाहिजे, त्या बंधनांमध्ये राहता आलं पाहिजे, संगत चांगली ठेवली पाहिजे, सुद्धा सगळ्या गोष्टी. मी ठरवलं होतं सर, मी तर ठरवलं होतं, ना वफा होगी ना वफा की बात होगी, जो भी कुछ होगी वो पोस्ट मिलने की बात होगी. म्हणजे खरं, बरोबर आहे, एकदम क्लिअर. आणि ते केलं सुद्धा, पाळलं सुद्धा, त्या संयमातून हे यश मिळालं सुद्धा. आता काय, आयुष्य त्यासाठीच आहे, आणि पुढच्या तुमच्या आयुष्यासाठी, त्या सगळ्या तुमच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आमच्या सर्व टीम इन्फिनिटीकडून. परत एकदा आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.